नमस्कार. दैत्य रंभ आणि महिषी यांचा पुत्र महिषासुराचा वध शक्तीने केला. 10 दिवसाचं युद्ध झालं. 10 दिवसाच्या युद्धामध्ये विविध रूपामध्ये येणाऱ्या महिषासुराला अखेर महिषीच्या रूपात आल्यावर शक्तीने देवीने दुर्गेचं रूप घेऊन त्याला मारलं. या महिषासुराच्या वधानंतर सगळी सृष्टी भयमुक्त झाली. कारण कोणताही आतंकी, दहशतवादी, राक्षस अथवा वाईट प्रवृत्तीचा माणूस मारला गेला की लोकांना आनंद होतो. लोक आपल्या संकटाला दूर झाल्याची भावना मनामध्ये ठेवतात. तशी सगळी सृष्टी आनंदली आहे. या महिषासुरमर्दिनीच्या रूपाचे पूजन सगळीकडे होऊ लागले आहे. देवी शक्तीची, देवी दुर्गेची सगळे आराधना करू लागलेले आहेत. आणि या दुर्गेची आराधना केल्यानंतर प्रत्येकाला आता भयमुक्त होण्यासाठीची एक चांगला मार्ग सापडलेला आहे, एक साधना सापडलेली आहे. सगळी सृष्टी आनंदलेली असताना एक मात्र व्यक्ती होता की जो प्रचंड दुःखात आणि दुःखापेक्षाही संतापात होता. तो संताप म्हणजे त्याच्या पुत्राला आलेला होता आणि त्याचा पुत्र गजासूर या नावाने ओळखला जायचा. हा गजासूर आपल्या पित्याला या देवतांनी मारलं आहे म्हणून तो संतापाने इतका पेटलेला होता, सुडाने पेटलेला होता की आता मला सूड हवाय, सूड असं म्हणू लागला होता. लक्षात ठेवा, राक्षसांच्या मनामध्ये सूड घेण्याची प्रवृत्ती येते. म्हणजे आता मला बदला घ्यायचा आहे, आता मला सूड हवाय, हे राक्षसच म्हणतात. चित्रपटात सुद्धा म्हणतो ना आपण की ते बघा, तो सूड दुर्गे सूड नावाचा एक तो पात्र आहे बघा, पछाडलेला काहीतरी असा तो चित्रपट आहे. म्हणजे ज्याच्या मनात विकृती असते, वाईट विचार असतात, असुरी प्रवृत्ती असते, तोच सूड, बदला या भावना घेऊन असतो. बाकी सगळी माणसं तर माफ करतात, चांगली माणसं तर माफ करत असतात. क्षमा हे सर्वात मोठं शस्त्र आहे. आणि क्षमा हे शस्त्र ज्यांच्याकडे असतं ते एकतर देव असतात किंवा मानव असतात. पण ज्यांच्याकडे क्षमा हे शस्त्र नसतं आणि ते सूड घेण्याच्या, सूड हवाय मला सूड अशी भावना व्यक्त करतात, ते राक्षसी वृत्तीचे असतात, दैत्य प्रवृत्तीचे असतात. त्यामुळं साधं सरळ गणित लक्षात ठेवायचं. दैत्य कसा शोधावा? आपल्याला आपल्या पूर्वजांवर, परिवारावर, स्वतःवर झालेला अन्याय हा आपल्याच कर्मामुळे झाला आहे हे जे विसरून जातात आणि परत कोणीतरी मारलंय म्हणून, कुणाला तरी शिक्षा दिली आहे म्हणून ते सूड घ्यायला लागतात, ते असुरी, खलनायकी प्रवृत्तीचे असतात. सोपं गणित आहे. कारण सूड घेणे ही आपली प्रवृत्ती नाही आहे, ना देवाची आहे ना मानवांची आहे, ती दानवी वृत्ती आहे. त्यामुळे हा गजासूर सुडाने पेटलेला आहे. इतका पेटलाय, याच्या कोणत्याही वाक्याचे राजकीय अर्थ लावू नका बरं का. नाहीतर उगाच आपण सूड हवाय मला सूड असं म्हटलं की त्याला उगीच कुठल्या तरी एका राजकीय वाक्याशी जोडून घ्यायचं असं नाही. हे डिवाइन चॅनल आहे. त्यामुळे मी फक्त तुम्हाला दैत्य ओळखावा कसा याचे निकष सांगतोय. बाकी कोणाला दैत्य म्हणणे हे माझं काम नाही आहे. मी त्यालाच दैत्य म्हणतो ज्याला आमच्या पुराणांनी, वेदांनी, आमच्या धर्मग्रंथांनी, आमच्या संस्कृतीने दैत्य ठरवलेलं आहे. त्याच्या वृत्तीमुळं, वागण्यामुळं दैत्य ठरवलेलं आहे. आणि त्याच परंपरेतून आम्ही पुढे जातो. म्हणजे दैत्य कसा ओळखावा याची पॅरामीटर्स घेऊन बसत असतो. तर हा गजासूर इतका सुडाने पेटला आहे की त्यानेही तपाला सुरुवात केली आहे. त्यानं ठरवलं आहे की आता आपल्याला प्रचंड शक्ती मिळवावी लागेल. बरं, गंमत अशी आहे की शक्ती मिळवायला सुद्धा देवाचीच आराधना करायची, देवाच्याकडून आशीर्वाद घ्यायचा आणि तोच आशीर्वाद देवाच्या विरोधात वापरायचा. पुन्हा राजकीय संबंध जोडू नका. दैत्य प्रवृत्ती कशी असते बघा. आधी देवासोबत राहतील, देवाची प्रार्थना करतील, देवाला म्हणतील आपली युती आहे, देवाकडून शक्ती प्रदान करून घेतील आणि मिळालेल्या शक्ती परत देवाच्याच विरोधात वापरतील. देवालाच म्हणतील तू तर राहशील नाही तर मी तर राहीन. परत राजकीय संबंध जोडू नका. मी आपला उदाहरण म्हणून सांगतोय. हा महिषासुराचा पुत्र गजासूर ब्रह्मदेवाच्याकडे गेलाय
आणि ब्रह्मदेवाला म्हणतोय, देवा आता मी तुझी तपश्चर्या करणार आहे. ब्रह्मदेव म्हणाले, कर ना, कोण अडवलंय, कर, तपश्चर्या कर. कारण देवतांची सवय काय आहे? देवतांची सवय आहे, ज्याचं जसं कर्म आहे तसं फळ त्याला द्यायचं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करायला बसलाय. ब्रह्मदेव अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर गजासुराला प्रसन्न झालेत आणि गजासुराला म्हणालेत, हां, तू म्हणाला होतास ना तप करतो, काही मागायचं आहे, आलोय समोर, माग. पण एक लक्षात ठेव, अमरत्व सोडून काहीही मागायचं, अमरत्व नाही मागायचं. ते कोणालाही देता येणं शक्य नाही. या जगात चिरंजीवित्व ज्यांना दिलेलं आहे ना, त्यांना दिलेलं आहे. आणि ज्यांनी या चिरंजीवित्वाचा उपयोग नीट केलेला नाही ना, त्यांना शिक्षा पण दिलेली आहे. त्यांचं चिरंजीवित्व, त्यांचं जगणंच त्यांच्यासाठी शाप बनलं आहे. म्हणजे हनुमान चिरंजीवांच्या मध्ये आहेत आणि हनुमान आजही त्यांचं चिरंजीवित्व हे जनकल्याणासाठी वापरतायत, जगाच्या कल्याणासाठी वापरतायत, रामकथेचा प्रसार करण्यासाठी वापरतायत, रामकथेच्या माध्यमातून जगाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी वापरतायत. हनुमान चिरंजीवी आहेत. भीष्मांना इच्छामरणाचं वरदान दिलं होतं आणि जोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत ते जिवंत होते. आणि एकमेव चिरंजीवित्वाचं वरदान मिळून वाईट काम केलेला म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, आचार्य द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा. ज्या अश्वत्थाम्याला चिरंजीवित्व मिळालं, पण त्यानं आपल्या चिरंजीवित्वाचा उपयोग वाईटासाठी करायला सुरुवात केली. भगवान कृष्णांनी जेव्हा त्याने ब्रह्मास्त्र पांडवाच्या शेवटच्या वंशजावर चालवायचा प्रयत्न केला, उत्तरेच्या गर्भावर चालविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान कृष्णाने उत्तरेचा गर्भ तर वाचवला, पण पुन्हा सांगून ठेवलं, हे अश्वत्थाम्या, तुला तुझ्या चिरंजीवित्वाचा, तुला तुझ्या वरदानाचा प्रचंड आदर आहे, तुला अभिमान आहे ना, गर्व आहे ना, तोच मी संपवतो बघ. आणि त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेऊन एक भळभळणारी जखम कायम डोक्यावरती दिली आणि सांगितलं की तुझ्या या जखमेतून कायम रक्त स्त्रवत राहील, त्यात पू भरेल, भयंकर वास येईल, लोक तुझ्या जवळ येणार नाहीत, तू जिवंत राहशील, युगानुयुगे जिवंत राहशील, लोक तुला भेटणार नाहीत आणि हे जगणंच तुझ्यासाठी मोठी शिक्षा होईल. एकानं दुरुपयोग करायचा प्रयत्न केला, मिळाल्यावरती त्याला शिक्षा काय दिली? ब्रह्मदेवाने सांगितलं, अमरत्व सोडून काही मागायचं. तुझ्या पित्यानेही अमरत्व मागण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला ते मिळालं नाही. तुलाही मी हवं ते वरदान देईल, पण अमरत्व देऊ शकणार नाही. तो म्हणाला, देवा ठीक आहे. राक्षसही हुशार होत्या, चर्चेला बसायचे, आतल्या खोलीत बसायचे, बंद खोलीत बसायचे आणि असं मागून घ्यायचे की जे देता येणार नाही किंवा ज्याच्या मोठी अडचण होईल. देणारा देवही फार चालाक असतो, तो असं देतो की बरोबर त्याचा उपयोग कसा करता येईल त्या वरदानाचाच, त्याला संपवण्यासाठी याचा केला जातो. तो म्हणाला, देवा तुम्ही मला अमरत्व देणार नाहीत ना? नाही, ठीक आहे, चला मग मला कोणत्याही स्त्रियाकडून, म्हणजे स्त्री जातीकडून मरण येणार नाही असं वरदान द्या, कोणत्याही पुरुषाकडून मरण येणार नाही असं वरदान द्या. देव म्हणाले, तसा असतो. नर वा मादी स्त्री या जातीकडून तुला मृत्यू येणार नाही याची पूर्ण हमी देतो. खुश झाला गजासूर. आता म्हणाला, सगळेच नरन सगळेच मादी. मग कीटकापासून ते देवापर्यंत नर आणि मादीच आहेत, दोनच प्रवर्गात विभागलेली आहेत. कोणत्याही नराकडून नाही, कोणत्याही नारीकडून नाही. अर्धनारी त्या काळात त्याला वाटलं नसेल, पण देवाने काय असलं चक्केपंच करायचं ठरवलेलं नव्हतं. म्हणजे 50-50% आल्यावर आमचा 50% आणि तुमचं 50% असं म्हणून पुन्हा 50% मिळत नाही आम्हाला आधी म्हणून सोडून जाणारे अनेक जण असतात. त्यामुळे तसं काही त्याला कळलंच नाही की नेमकं काय होणार आहे. त्याने वरदान मागितलं आणि त्या वरदानाला घेऊन हा निघू लागला. ब्रह्मदेवही निघून गेले. ब्रह्मदेव वरदान देतात आणि त्याचा त्रास बाकीच्यांना भोगावा लागतो, बाकीच्यांना होऊ लागतो. त्याने आपल्या वरदानाचा उपयोग असा केला की सगळ्या पृथ्वीतलावरच्या लोकांवरती, राज्यांवरती आक्रमण करू लागला, त्यांना जिंकू लागला. मरण तर कोणाकडूनच मिळणार नव्हतं, न नराकडून न नारीकडून.
या वरदानामुळे सगळ्या पृथ्वीवर हाहाकार पसरला. त्याने देवलोकावर आक्रमण केली, दैत्य लोकांवर आक्रमण केली, आपलेही सोडले नाहीत, आपल्या लोकांवरही आक्रमण केली, त्यांची राज्य आपल्यात मिसळून घेतली आणि तो आता सगळ्या लोकांचा स्वामी होऊ लागला. देव घाबरले. ते गेले ब्रह्मदेवाच्याकडं, म्हणाले, देवा काय केलंय आपण हे? असं वरदान कुणालाही देता, कधीही देता आणि आमची गोची होते. आता आम्ही काय करावं? ब्रह्मदेव म्हणाले, काय करावं याचा उपाय माझ्याकडं नाही आहे. त्याने कर्म केलं, त्याने तपश्चर्या केली, त्याचं फळ देणं मला भाग होतं, मी ते फळ दिलेलं आहे. आता याच्यावरचा उपाय तुम्ही शिवाकडे जा, तेच काही काढू शकतील. देवाला प्रश्न पडला, ओ शिवाकडे जाऊन? म्हणाले, मी नर आणि नारी यांच्याकडून मरण येणार नाही असं सांगितलंय, शिवाकडून मरण येणार नाही थोडंच सांगितलंय. शिव न नर आहेत न नारी आहेत. शिव नर नाहीत, नारी नाहीत, ते स्वयंभू आहेत. त्यांना लिंग, त्यांना काळ, त्यांना काही कुठलीही बंधनं नाही आहेत. ते अर्धनारी नटेश्वर पण आहेत. मग जा, त्यांना विचारा काय करायचं ते. गेले शिवाकडं. शिवाला म्हणाले, देवा करा काय ते म्हणले, ते माझ्या अंगावर आलाय का? तो जेव्हा माझ्या अंगावर येईल तेव्हा मी बघेन काय करायचं ते. तुमचा प्रश्न आहे, तुमचा पराक्रम तुम्ही दाखवला पाहिजे. देव असा सारखा मागे येत नाही, उभं राहत नाही. उगा आपलं लागली ठेच, देवा ठेच लागली आहे, दगड दूर कर. खायला मिळालं नाही, देवा खायला अन्न नाहीये, अन्न दे. अरे देव का सगळ्या गोष्टी घेऊन बसलाय? उठ सूट देवाकडे जायला. देव ज्या गोष्टीत यायला हवा ना त्या गोष्टीतच आणायचा. उगा उठ कुठेही देवाला संकटात नाही टाकायचं. तुम्हाला जगविणे, तुम्हाला सगळ्या गोष्टी देणे हे देवाचं काम नाही आहे. तुम्हाला चांगला धडधाकट देह दिलाय, तो देह झिजवावा, त्यातून उत्पन्न करावं आणि त्यातून आपल्या गोष्टी मिळवाव्यात. आपल्याला काय सवय लागली माहित आहे? जायचं देवाकडं मागायचं. अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम आयु आरोग्य. अरे पेंड आहे. देव म्हणाले, मी काय करू? तो माझ्या अंगावर आलाय का? तो मला मारायला आलाय का? मग बघेन. आता गजासुराला महादेवाच्या अंगावर घालणं आवश्यक होतं, पण माणसं कशी असतात बघा, वाईट माणसं, ती बरोबर आपलं मरण आलं की तिकडे जातातच. म्हणजे दुश्मनी असते कोणावर काढायची आणि काढली कोणावर जाते. महिषासुराला मारलं शक्तीने, त्याचा राग शक्तीवरती, शक्तीला त्यांनी देव धरलं आणि देव असल्यामुळे सगळ्यात देवावरती राग काढला. त्याला वाटलं आता आपल्याला कोण मारणार आहे. हा गेला काशीत. म्हणून बहुतेक कदाचित, म्हणजे मी धार्मिक कथा सांगताना हा दावा करत नाहीये, म्हणूनच कदाचित काशी करणे याला म्हणतात. त्याची काशी केली त्यांनी म्हणतात नाही, याला म्हणतात बहुतेक असं असावं बरं का. हा गेला काशीत, वाराणसीमध्ये, ती शिवप्रिया काशी. काशीमध्ये जाऊन तो सगळ्या काशीतल्या लोकांना त्रास देऊ लागला. आता मात्र बरोबर त्या गजासुराचं कांड व्हायची वेळ आलेली होती. काशी शिवप्रिया, काशीत राहणारा प्रत्येक व्यक्ती शिवप्रिय, शिवाला आवडणारा. आपल्या लेकराला झालेला त्रास शिव कसे सहन करतील? कोणती आई सहन करते हो आपल्या लेकराला झालेला त्रास? एखाद्या माणसाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या लेकराला खुश करण्यापासून सुरू होतो बरं का. त्याच्या लेकराला त्रास दिला की तो तुमचा शत्रू जरा लक्षात ठेवायचा. याने काशीत जाऊन लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग मात्र शिवांना राग येऊ लागला की अरे याची ही हिंमत, हा बाकीच्यांना दिला त्यावेळेला मी काय नाही बोललो, ब्रह्मदेवाच्या वरदानाचा आदर ठेवायचा होता म्हणून मी नाही काय बोललो, पण हा काशीत येतोय, माझ्या काशीत येतोय आणि माझ्या लोकांना त्रास देतोय. हे बंद करायला सांगितलं, पण ऐकतोय तो गजासूर कसला. एकदा माणसाला मरण आलं ना की बरोबर ते मरणाच्या वेळेला मरणाच्या ठिकाणी जात असतो. तो गेला आणि गेल्यावर त्याने शिवालाच ललकारलं, म्हणाला तू कोण थांबवणारा मला, तू काय होणार आहे. झालं. शिव चिडले आणि शिवासोबत गजासुराचं युद्ध सुरू झालं. युद्ध म्हणजे काय? ब्रह्मदेवाने वरदान दिलं आहे, तो शक्तिशाली आहे असं त्यालाही वाटणं आवश्यक आहे. जगामध्ये ब्रह्मदेवाच्या वरदानाचा सन्मान होतो
असा संदेश देखील जाणं आवश्यक आहे. म्हणून शिवाने थोडा काळ त्याच्याशी युद्ध केलं आणि पुढे त्याचा मृत्यू येईल अशा स्वरूपाचा आघात केला. तो धाराशाही पडला आणि मग त्याला लक्षात आलं की आपण चूक केलेली आहे. तो म्हणाला, हे महादेवा, शिवा, माझी एकच विनंती आहे. माझा मृत्यू आता अटळ आहे. मी करू नये ते केलंय. एवढं एक बरं होतं त्या राक्षसांचं. त्यांना जाणीव व्हायची. रावण मरता मरता जय श्रीराम म्हणायचा. तेवढं बरं होतं. राक्षसांच्या मध्ये ही गोष्ट एक अतिरिक्त होती. ते देवाला सूड घेईन म्हणायचे. सूड हवाय मला, सूड म्हणायचे. देवाला ते तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हणायचे. पण ज्या वेळेला मृत्यू समोर येतो ना, तेव्हा ते देवाला शरण जायचे. म्हणायचे, देवा, आता चुकलंय माझं, मी शरण आलोय. तुमच्या हातून मरण येत आहे, हे माझ्यासाठी भाग्याचा विषय आहे. शिव जसे शीघ्र कोपी आहेत ना, म्हणजे त्यांना लगेच राग येतो शिवांना. ते काही सहन करत बसत नाहीत, त्यांना लगेच राग येतो. ते शीघ्र कोपी असलेले शिव आशुतोष पण आहेत. लगेच शांत होणारे आहेत, लगेच प्रसन्न होणारे आहेत. थोडं कौतुक केलं की संपलं. त्या रावणानं शिवाचा पर्वत उचलून न्यायचा प्रयत्न केला. कैलासाखालीच हात घातला आणि म्हणला, ह्या कैलासात सगट महादेवाला लंकेत घेऊन जातो. दाबला ना पाय, अडकवला ना रावण, अडकवला ना. आणि मग त्या रावणाला जाणीव झाली की आपण चुकलोय आणि मग त्यांना शिवतांडव स्तोत्र गायला सुरुवात केली. लगेच प्रसन्न. ते म्हणले, काय पाहिजे? ते म्हणले, तुम्हीच पाहिजेत. ते म्हणले, मी नाही येत, माझं आत्मलिंग घेऊन जा. आणि मग त्याला पाठवलं. तेही पुढे गणपतीनं गोकर्णाजवळ कांड करून काढून घेतलं. तसं शिव आशुतोष आहेत. याने म्हटलं की देवा, आता काय, मी चूक केली आहे, झालं, माझं मरण येत आहे, पण माझी एक विनंती आहे. ते म्हणाले, काय, सांग, तुझी विनंती मान्य आहे. देवा, मी कायम तुमच्या सहवासात राहू इच्छितो. तुमच्यापासून पृथक व्हायचं नाही आहे मला. मग काही नाही म्हणाला, माझ्या मृत्यूनंतर माझं चामडं काढून घ्यावं आणि त्या चामड्याचं वस्त्र करावं. ते वस्त्र तुम्ही नियमित घालावं. महादेवानी गजासुराला वचन दिलं की मी तुझं चामडं माझ्या अंगावर नेसीन, वस्त्र म्हणून वापरेन. आणि मग त्या दिवसापासून महादेव गजचर्म वापरू लागले. त्या गजासुराचं चर्म आहे ते महादेवांचं वस्त्र म्हणून ते झालं. तिथे गजासुर धन्य झाला आणि या गजासुराला मारणारे महादेव काशीमध्ये कायम राहू लागले. आणि त्यांनी सांगितलं की जो जो माझ्या या गजासुराला मारण्याच्या गजचर्माच्या रूपाची आराधना करेल त्याला मी कायम सुख देत राहीन, आनंद देत राहीन. म्हणून काशीतल्या महादेवांच्या एकेका रूपाची, एकेका घटनांची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. मोक्षदायिनी काशी आहे. काशी उगाच काय नाही, ती मोक्षदायिनी आहे. ती ज्ञानवापी आहे. हिंदीत आपण त्याला ज्ञानवापी असं म्हणतो. ती ज्ञानवापी आहे. वापी म्हणजे आड, विहीर, ज्ञानाची विहीर. तिथे गंगा वाहते, दक्षिण वाहिनी गंगा. तिथे लोकांना मोक्ष देत जात असते. ती शिवाच्या जटेतून आलेली, विष्णूंच्या चरणातून निघालेली, जिला शिवाने आपल्या मस्तकी धारण केलं आहे, अशी गंगा तिथून वाहत जाते आहे. आणि वेगवेगळ्या रूपात शिवांनी काशीमध्ये जे केलंय ना, ते म्हणूनच तिथे ते मोक्षदायिनी ठरतं. आपण जेनजी म्हणते बघा, काशीच्या वाईब्सच वेगळ्या आहेत. खरंच आहे ते. तिथल्या वाईब्स म्हणजे तिथली प्रेरणा, तिथलं वातावरण हे तुम्हाला तिथून बाहेर पडूच देत नाही, इतकं सुंदर आहे. बनारस की गलियों में कभी घूम कर देखो. म्हणजे तिथे असलेल्या अव्यवस्था, गैरव्यवस्था याकडे दुर्लक्ष करून ही शिवप्रिया काशी महादेवाच्या वास्तव्याने पुनीत झाली आहे हा भाव मनात आणून तिथल्या प्रत्येक गोष्टीकडं एकदा बघत चला, तुमच्या लक्षात येईल. मग कधी कालभैरवाच्या मंदिराकडे जाऊन बघा, कधी गंगेच्या सगळ्या घाटांवरती बघा, कधी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन बघा, की अन्य जी मंदिरं आहेत तिथे जाऊन बघा.
तिथलंच असंच अजून एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे व्याघ्रेश्वर. हा व्याघ्रेश्वर का झाला याची कथा मोठी रंजक आहे. तीही कथा सनतकुमार पुढे सांगतायत. काय आहे ती कथा बघूया पुढच्या भागात. नमस्कार.